नमस्कार मित्रांनो. आज आपण अजून एका नवीन IPO बद्दल चर्चा करणार आहोत आणि हा जो IPO आहे अ, हा IPO ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर या कंपनीचा आहे. हा जो IPO आहे तो SME IPO आहे आणि मागच्या वेळी मी तुम्हाला मेन लाईन IPO आणि SME IPO या 2 IPO बद्दल माहिती दिली होती, की हे जे IPO आहेत मेन लाईन म्हणजे काय आणि एस-एम-ई. तरी पण ज्या लोकांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल, तर त्या लोकांसाठी सांगतो की मेन लाईन IPO म्हणजे अशा कंपनीचा IPO की जी कंपनी मार्केटमध्ये स्टेबल झालेली आहे. आणि एस-एम-ई म्हणजे अशी कंपनी स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल एंटरप्राइज अशा जे कंपन्यांचा जो IPO असतो त्याला एस-एम-ई IPO म्हणतो. जास्त करून ज्याच्यामध्ये आपण जे नवीन स्टार्टअप म्हणतो, तर स्टार्टअप सारख्या कंपन्यांचा IPOला आपण एस-एम-ई IPO म्हणतो. तर हा जो IPO आहे याच्याबद्दल आपण माहिती घेताना सगळ्यात पहिले आपण काय करतो, तर कंपनीबद्दल माहिती घेतो. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगतो, की आता या नावावरून असं वाटतं, की ऑस्ट्रेलियन कंपनी आहे. बरोबर? ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर. नावावरून तुम्हाला असं वाटेल, की ही ऑस्ट्रेलियन कंपनी आहे. परंतु ही कंपनी अ, भारतीयाचीच आहे आणि याचा जो प्लॅंट आहे तो गुजरातमध्ये आहे. 2013 पासून ही कंपनी आहे. परंतु आत्ताशी कुठं त्या कंपनीने काय केलेलं आहे थोडासा वेग पकडला आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे एन-आर-आय राहतात, तर त्यांनी ही कंपनी चालू केलेली आहे. त्याच्यामुळं ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर असं त्या कंपनीचं नाव लिहिलेलं आहे. नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स, अनिवासी भारतीय. तर याच्यामध्ये सोलर या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की ही जी कंपनी आहे, ही कंपनी सोलरच्या प्रॉडक्टशी निगडीत आहे आणि याच्यामध्ये थोडंसं कंपनीचं सोलर पॅनलबद्दलची पण माहिती दिली आहे. आता याच्याबद्दल आपण फार काही मला त्याचं डिटेल्स माहीत नाहीये. इथं कॉपर कोटेड असं वगैरे दिलेलं आहे. बाकीचं काही अगदी त्याच्यातल्या बेसिक गोष्टी माहीत नाहीये. परंतु या 2 प्रकारच्या सोलर पॅनल्स ही कंपनी बनवते. तर या प्रकारच्या सोलर पॅनलच्या प्लेट्स तुम्हाला माहीत असतील, तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत वाटतं आणि या 2 प्रकारामध्ये काय करते ही कंपनी सोलरचे पॅनल बनवते. त्याच्यानंतर इन्व्हर्टर बनवते. इन्व्हर्टर याच्यामध्ये सोलरवर जे म्हणजे सोलरसाठी जे इन्व्हर्टर लागतात वीज उत्पादन करण्यासाठी त्या प्रकारचे इन्व्हर्टर ही कंपनी बनवती आणि विजेवरचे म्हणजे सोलर वॉटर पंप हे 3 मेजर प्रॉडक्ट आहे या कंपनीचे आणि यावरती ही कंपनी काय करतीये, काम करते किंवा हे मेन प्रोजेक्ट आहे. आता थोडंसं कंपनीचं फायनान्शियल जर बघितलं, तर फायनान्शियल डेटा तुम्हाला इथं दिसतोय, की कंपनी 21, 22, 23 आणि 23-24चं हाफ 6 महिने. एवढा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे. इथं एक गोष्ट दिसते बघा तुम्हाला, की कंपनीचा जो काही ॲसेट आहे, ते ॲसेट काय होत आहेत, वाढतायत. इथं पण दिसतंय तुम्हाला रेव्हेन्यू पण काय आलेला आहे, वाढलेला आहे. आता प्रॉफिट इथं प्रॉफिटही तुम्हाला दिसतोय, की प्रॉफिटही काय होतोय, वाढतोय. आता हा 6 महिन्यांचा प्रॉफिट आहे. पण याच्या तुलनेमध्ये तुम्हाला हा 6 महिन्यांचा कमी दिसतो. त्याचं कारण काय आहे, की खाली तुम्हाला हे जे कर्ज दिसतंय, हे कर्ज इथं कमी-कमी होताना दिसतंय बघा. आणि मग कंपनी काय करतीये सध्या, की हे जे कर्ज आहे, हे प्रॉफिटमधून हे कर्ज काय करते, थोडं-थोडं काय करतीये, कमी करतीये. तर कंपनी प्रॉफिट जनरेट करतीये. आपल्यासाठी इम्पोर्टंट काय आहे, की प्रॉफिट जनरेट करणारी कंपनी पाहिजे. मग इथं इम्पोर्टंट गोष्ट ती आहे आपल्यासाठी कंपनी प्रॉफिट जनरेट करते का? तर ही कंपनी प्रॉफिट जनरेट करते. त्याच्यामुळं ही कंपनी आपण चांगली कंपनीला म्हणू शकतो. त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी बघितल्या डेब्ट टू इक्विटी रेशो आपल्यासाठी हा एक इम्पोर्टंट पॉइंट असतो डेब्ट टू इक्विटी रेशो. तर याच्यामध्ये पण तुम्हाला दिसते की कर्ज फार काही
नाही याच्यावरती आणि बाकीच्या गोष्टी जसं मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं, की आय-पी-ओचा पर्पज काय? तर जनरल कॉर्पोरेट पर्पज, त्याच्यानंतर कॅपिटल रिक्वायर्ड वर्किंग कॅपिटल, तर या गोष्टी याच्यामध्ये आहेत. बाकी फायनान्शियली जर बघितलं, तर कंपनीचं फायनान्शियल स्ट्रक्चर आपल्याला चांगलं दिसतंय. आता आय-पी-ओच्या बद्दल जर विचार करायचा झाला, तर आज म्हणजे 11 तारखेला हा आय-पी-ओ ओपन होतोय. 11, 12, 13, 14, 15 आणि याच्यामध्ये जो आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे प्राइस बँड. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ₹51 ते ₹54 या दरम्यान काय होतं इथं तुम्हाला हा प्राइस बँड दिसतो. म्हणजेच काय की तुम्ही जर आय-पी-ओ घेतला तर एक शेअर तुम्हाला या दरम्यान मिळणार आहे. आता ओपनिंग डेट 11 तारखेची आहे आणि आय-पी-ओची क्लोजिंग डेट 15 तारखेची आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं, की 11 तारखेला आय-पी-ओ ओपन झाला म्हणजे लगेच आपण त्याच्यामध्ये ॲप्लाय करायचं नाही. का ॲप्लाय करायचं नाही? आपण काय करूया 14-15 तारखेला त्याच्यामध्ये ॲप्लाय करूया. का करायचं? तुम्हाला सांगितलंय मी, की आपल्याला काय-काय बघायचं असतं. सबस्क्रिप्शन किती झालं आणि कुणाचं बघायचं? क्यू-आय-बी आणि एन-आय-आय. या लोकांचं सबस्क्रिप्शन आपल्याला बघायचंय. जर या लोकांचं सबस्क्रिप्शन जास्त असेल, तर आपण त्याच्यामध्ये शुअर असू शकतो. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये, की कंपनीमध्ये जे काही अलॉटमेंट आहे ते 16 जानेवारीला होणार आहे. रिफंड 17 तारखेला, क्रेडिट शेअर 17 तारखेला आणि लिस्टिंग डेट 18 तारखेला. तर हे टेंटेटिव्ह शेड्यूल तारखांचं याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. त्यानंतर आता अ, ग्रे मार्केटमध्ये काय? तर इथं ग्रे मार्केट प्रीमियमचा एक चार्ट माझ्याकडे उपलब्ध आहे. तर 6, 7, 8, 9 आणि 10. तर ₹30 हा हायेस्ट रेट इथं आपल्याला पाहायला मिळाला. प्राइस बँड किती आहे? 51-54 म्हणजे हा राईज इथं तुम्हाला दाखवलेला आहे, की किती टक्के लिस्टिंग गेन याच्यामध्ये मिळू शकतो. एक्सपेक्टेड गेन. तर हा चार्ट बनवलाय. तर याच्यामध्ये तुम्हाला लिस्टिंग गेन तिथं दिसू शकतो. किती लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतो. तर अपेक्षित 50-55% लिस्टिंग गेन याच्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. तर याला अप्लाय करण्यापूर्वी सबस्क्रिप्शन बघा फक्त. बाकी कंपनी फायनान्शियली चांगली आहे. लिस्टिंग गेन पण मिळण्याची शक्यता आहे 50% पर्यंत. 40-50% मिळालं तरी खूप होईल आपल्यासाठी. पण लिस्टिंग गेन मिळू शकतो. कंपनी पण चांगली आहे. फक्त अजून एक आपल्याला काय करायचंय, तर सबस्क्रिप्शन बघायचं किती होतं आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये ॲप्लाय करायचंय. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, तर व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू अँड जय हिंद.